जय महाराष्ट्र पब्लिक. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडानंतर आपला हा नंतरचा ब्लॉग आहे. खूप महिने झाले नंतर आपला ब्लॉग येतोय. काय करणार समजू शकता, मध्ये आपली ट्रिप झालीच नाही कधी, म्हणून आता आपली एक ट्रिप चालली आहे डायरेक्ट मुंबई टू उज्जैन. ओंकारेश्वर, इंदोर असं 3-4 ठिकाणी फिरायचं आहे. आणि मग 3-4 दिवसाचा प्लॅन आहे आपला. आमचा गायडन्स करण भोये यांनी प्लॅन मनावर घेतला आहे, म्हणून आपला प्लॅन ठरला आहे आणि आपण आता निघालो आहे. हा मेन माणूस राहिला आमचा, मेन माणूस. तर हा आमचा मेन माणूस. तर आता आमचं डिस्कशन चाललं आहे ओला करायची काही एरोप्लेन. याचा बॅक कॅमेरा नाही हो. गाईस बघा, आम्ही निघालोय आता ठाण्यावरून. आता कल्याणला जातोय. आमची गाडी जरा लेट आहे, थोडा वेळ. थोडे नाही, 2 तास लेट आहे. 2 तास आले पण आम्ही आत्ताच बघितलं. त्यापेक्षा आम्ही घरी बघितलं 8:30ला निघलो असतो. लोकांचे पैसे वाचले असते. चालत पदयात्रा करत गेला तरी पोहोचलो. गाडी आमची येणार आहे खर्डीवरून, अजून काही निघली नाही. गाईस बघा, आम्ही चाललोय आता. आमची गाडी 2 तास लेट आहे. 2 तास. 7:20ला येणार होती गाडी, ती आता 9:08ला येणार आहे. 9:08. सकाळी फोन करून सकाळी नाही, रात्रभर झोपलेच नाही. त्यांना एवढी एक्साइटमेंट होती. आणि आमचे भाई अर्धा तास झोपले बस. मित्रांनो, आम्ही आता कल्याणला पोहोचलेलो आहेत आणि इथं आल्यावर आम्हाला समजतं का ट्रेनच आमची 2 तास लेट आहे. म्हणजे काय बोलायचं, झोपलो नाही कारण की ट्रेन लवकर होती आणि इथं आल्यावर समजतं ट्रेनच लेट आहे. ते किती आहे, बसायला जागा नाही. तर खाली इकडं आमच्या बॅगा ठेवल्यात आणि मला इकडे दिसते सकाळपासून फोन करतात, ए लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. आणि इकडे ट्रेनच नाही. सामान आमच्यापेक्षा वजन त्या सामानाचं आहे. सोलापूर ट्रेन आहे, सोलापूर. तर मित्रांनो, आमचं आता असं ठरलंय का आपण आता काहीतरी खाऊन जावं. तर बोललो आम्ही काय इकडे जाऊन घेऊन यावं आणि इथेच खावं, पण इथे आता जास्त गर्दी होते म्हणून आम्ही आता बाहेर जातोय. तिकडेच काहीतरी नाश्ता विष्टा करू. नाश्ता केल्यानंतर मग आपण परत इथे जाऊ. आणि कल्याण जंक्शनमध्ये ट्रेन कुठे कधी लागेल हेच कोणाला समजणार नाही. असं वाटतं की नाकावर जाता बघा कामाला माणसं कसे हातात हे, त्याचं वाटतं. तू समझा? काय बोलणार. नहीं, तू समझा नहीं. नाकावर कामाला जातात मुलं. 1000 रुपये दिवसाला. हे तर हा एक चौथा आहे. हा, नवीन बिअर शॉपचं दुकान टाकते आम्ही. दुसरा ठाण्यात कल्याणला आलोय. कल्याणला डील आहे आमची. थांबा, आम्ही कल्याणला आलोय डील करायला. काय वाईन शॉप टाकायचं आहे. 2 hours later. मित्रांनो, 3 तास आता संपायला आलेत आणि आता आपली ट्रेन अंबरनाथला पोचले. आणि बघा, झोपून उठलाय. हे काय करून उठलं यालाच माहीत नाही. फक्त सकाळी फोन करतो, लवकर आहे, लवकर आहे. ना आता ट्रेन बघतोय. काय बोलायचं ना. आता आपण निघलेले आहेत
1 नंबर प्लॅटफॉर्मवरून 7 नंबर प्लॅटफॉर्मवर जायला. कारण की ट्रेन आपली उल्हासनगरला आलेल्या आहेत आणि आता आमच्या लोकांना जाग आलेली आहेत. 7 मिनटं राहिल्यात आणि चाललेत. डेंजर. बॅगा बघा बॅगा अलट डुलट. तर मित्रांनो आपला सीट मी पहिल्यांदा बघतोय आपली ट्रेन खाली आहे. झोपल्यात ना अर्धे. ॲस कुठे आहे चला मित्रांनो पटापट पटापट चला. आपल्या फायनली सीट भेटलेली आहे आणि आपण असा निघलेलो पण आहे. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. चला मित्रांनो आता आपण निघलेले आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही जी रेडबुल आहे ना रेडबुल आमचा फक्त खाण्याचा बजेट 1000 रुपये होता. 1000 रुपये. पण त्या रेडबुलचाच प्राईस एवढे आहे ना. किती आणलं तरी 24 रेडबुल आणलेत. 1000 रुपये फक्त बजेट होता. 1000 रुपये हे आणायला गेले ते. काय करून ठेवते काय बोलायचं. काय गाईस आपण निघालोय आता. ट्रेन चालू झाली आहे. म्हणजे आपली ट्रेनच खूप लेट आलेली. 7ची ट्रेन होती आपली. 10:30 वाजता ट्रेन आली आपली कल्याणला. आम्ही निघालोय आता. झोप तिथं बस. तर मित्रांनो आम्ही आता वापीला पोचलो. वापी सोडले आणि जेवण दुपारचं जेवण चालू आहे. शेंगदाण्याची चटणी आणि चपाती फुल ताव. जो रात्रीपासून उपाशी आहे म्हणून अख्खा डब्बा घेऊन बसला आहे. जो त्याला साथ देतो रेडबुल पिऊन. तू काय करतो? मोने जरा शांत आहे. खाण्यात बिझी आहे. तर मित्रांनो आपण आता जेवण घेऊन झालेलं आहे आणि आपण आता वलसाडला पोहोचलेलो आहे. काठीच्या पोरं गेल्यात पोरी बघायला आणि इकडे बसलो आहे खाऊ खायला गरम गरम. झोप पण लागत वाईट अवस्था. आता आम्हाला पोताला शक्यतो 12 वाजतील. भेटू पुढच्या सेशन. तर कसा असतो बघू. फुल छावा ना माहिती आहे मी छावा आहे. हे बघा गाईस आम्ही आता बरोडामध्ये आहोत गुजरातमध्ये. इथं मस्त पाऊस पडतोय. इथं सगळी इथे मस्त पावसाचा आनंद घेतो. मित्रांनो आता सध्या झालं 3-4 तास राहिलेत पोचायला.
ताऊ जॉयलेन बघू होतं. बैगन. काहीच मला तुम्हाला सांगायचं आता मी तुम्हाला जो गाव दाखवला आहे ना तिथे लगानची शूटिंग झालेली. लगानच्या शूटिंगचा गाव आहे तो. बघा किती भारी वाटतंय ते. लगानची शूटिंग गुजरातमध्येच झालेली. तोच गाव वाटतंय. कैसे कैसे लोक रहते यार यहाँ पर. तर मित्रांनो मी आता झोपून उठलेलो आहे. मी असे 3 तास झोपलेलो आहे. मस्त झोप काढलेली आहे आणि आपण आता अर्ध्या तासात पोचतोय. अर्ध्या 1 तासात पोचतोय उज्जैनला. तर चला खूप एक्साइटमेंट आहे. 12 तासाचा प्रवास केलेला आहे आपण. त्यात पण 3 तास लेट ट्रेन आहे आपली. त्यामुळं आपण पोचतोय 11:30 पावणे 12पर्यंत पोचतोय. मग गेल्यानंतर रूम बघतोय आपण. मग नंतर खातोय मग झोपतोय. सकाळी उठून डायरेक्ट महाकालाचं दर्शन. चला पुढे भेटू. प्रकारे आपण आता उज्जैन स्टेशनला पोहोचणार आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आपण आता निघालोय. चला तर मित्रांनो आपण आता उज्जैन स्टेशनवर आलेलो आहे आणि आपण आता पोचलेलो आहे. लवकरच आपण रूममध्ये इकडं कधी आला. चलो पब्लिक चलो 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 पब्लिक. आमचा गायडन्स. तर पब्लिक हर हर महादेव. जय महाकाल. तर आपण इथे आता 11:30ला पोहोचलेले आहे. परफेक्ट 11:30 परफेक्ट. तर आपण निघालेले आहेत उज्जैन जंक्शनच्या बाहेर निघालेले आहेत. आता आपण रूमची सोय करू. त्याला कॉन्टॅक्ट करतोय रूमवाल्याला. तर पब्लिक गर्दी बघा. गर्दी काय गर्दी दिसती गर्दी. चला आमचा गायडन्स हा सगळा मॅनेजमेंट करतो. मी कॅशियर. असं चाललंय आमचं. हे साईडला. मित्रांनो आता आम्ही रूम शोधतोय. काय माहिती आम्हाला वाटतं आता रस्त्यात झोपायला लागल. परिस्थिती एकदम घाण झाली. भरपूर घाण झाले. बघू एका एजंटला कॉल केलाय. बघू रूम शोधतोय तो. आम्ही इथे पोचलेलो आहेत. आपल्याला रूम पण भेटलेली आहे आणि आपण आता जेवण घेऊन चाललेलो आहे रूमवर. आता वाढले 1:30 वाजता. आपण आता जेवणार. थोडं 2 मिनिटं होणार. झोपणार आणि झोपून उठल्यानंतर आपण डायरेक्ट महाकालेश्वर हे दर्शन घ्यायला तिकडे जाणार. तर आम्ही आता जातो, जेवतो, झोपतो, सकाळी उठतो. उठल्यानंतर डायरेक्ट दर्शन घ्यायला जातो. अच्छा तरी आपली रूम आहे. 1 2 3 4 5 जणांची रूम आहे. 4 जण झोपणार आहेत. चला तर पब्लिक आता आम्ही जेवण घेऊन झालंय. अंघोळ बिंघोळ करून झालंय. उद्या सकाळी लवकर उठाय म्हणून आता आम्ही लवकर झोपतो. लवकर म्हणजे 2 वाजले झोपायलाच. लवकर आमचे झाले. 4 वाजता उठायचं आहे. बघू आता. चला झोपतो. बरी रूम जरा